विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक संदीप भामरे, इतिहास विभाग, केटेचम महाविद्यालय, नाशिक. आपणास ज्ञात आहे, की स्ट्राइड उपक्रमाअंतर्गत आपण ट्रॅडिशनल नॉलेज अँड डॉक्युमेंटिंग, पारंपरिक ज्ञान आणि त्याचे दस्तऐवजीकरण या कोर्स अंतर्गत विभिन्न घटकांचा आतापर्यंत आपण विचार केलेला आहे. ज्यामध्ये आपण नव्या घटकाकडे वळण्यापूर्वी याआधी आपण ऐतिहासिक संशोधन या संदर्भात विचार केलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण संशोधनाचा अर्थभूत जाणून घेतलेला आहे. त्यानंतर ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय? याचा अर्थभूत आपण विचारात घेतला, की ज्यात इतिहास लेखनाची ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये नवीन ज्ञान मिळवण्याचा जो एक पद्धतशीर असा प्रयत्न आहे, तो प्रयत्न केला जातो. ज्यात नवे तथ्य जे आहे, ते तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर जुन्या तथ्यांची देखील पुनर्पडताळणीही केली जाते. या संदर्भातील आढावा जो काही आहे, तो आपण ऐतिहासिक संशोधनामध्ये घेतलेला आहे, की ऐतिहासिक संशोधन ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशा पद्धतीने एक वेगळेपण जिचं आहे, ते आपण जाणून घेतलेलं आहे, की मुळातच इतिहास संशोधन किंवा इतिहास लेखन ही बाब विचारात घेत असताना आपल्याला पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो, साधनांचा आधार घ्यावा लागतो. जर साधनं उपलब्ध झालेली नाही, तर इतिहास लेखन शक्य नाही. हे यामध्ये जसं न्यायाधीश न्यायदान करताना पुराव्याचा आधार घेतो आणि पुराव्याच्या आधारावर न्यायदान करतो. त्याचप्रमाणे इतिहास लेखनामध्ये, इतिहास लिहिण्यामध्ये, इतिहास मांडण्यामध्ये साधनांचा जो काही रोल आहे, जी भूमिका आहे, ती भूमिका ही आधारभूत स्वरूपाची असते. म्हणून ना साधन, ना इतिहास. नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री. हा जो काही बेस आहे, हे जे काही सूत्र आहे, हे सूत्र या ठिकाणी प्रमाणभूत स्वरूपाचे दिसून येते. जे ऐतिहासिक संशोधनाचा ज्याला बेस असं म्हणतो आपण, ज्याला पाया म्हणतो, ज्याला आधार म्हणतो, ज्याला मुख्य स्रोत म्हणतो. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत, संशोधन विषयाची जी काही निवड आहे, ज्याला रिसर्च डिझाइन असं आपण म्हणूया, की या संशोधन विषयाच्या निवडी संदर्भात जी काही एकूण त्यामध्ये पार्श्वभूमी असेल, या विषय कसा निवडावा, त्या संदर्भात कोणती दक्षता घ्यावी, त्याचा अभ्यास कसा करावा, या संदर्भातील जो काही एक संपूर्ण आढावा आहे, तो आज आपण या लेक्चरद्वारे घेणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया आपण संशोधन विषयाची निवड आणि या निवडीची पार्श्वभूमी. आता याच्यामध्ये मुळातच एक प्रमाणभूत बाब जी काही आहे, ती या ठिकाणी विचारात घेणे आणि नवसंशोधकांनी याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, संशोधन ही अशी प्रक्रिया नाही, की संशोधन विषयाची निवड ही अशी प्रक्रिया नाही, की जसं परीक्षेला फॉर्म भरायचा आहे म्हणून विशिष्ट वेळी गेलात आणि परीक्षा फॉर्म भरलात, परीक्षेला सामोरे गेलात. संशोधन विषयाची निवड ही अशी एका रात्रीत, एका दिवसात किंवा एका क्षणात अशी घडणारी गोष्ट नाही. त्याला दीर्घ अशी पार्श्वभूमी, ज्याला दीर्घ असा बेस असावा लागतो. म्हणजे एखाद्याला असं वाटलं, की मला पी करायची आहे आणि मी उद्या पी विषय निवडणार, असं नाही. तर त्या संदर्भातील जो काही विषय आहे, ज्या विषयाच्या संदर्भात तुमचा जो काही पूर्व अभ्यास आहे, तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणून या संदर्भात ही जी काही प्रक्रिया आहे, हे जे काही टप्पे आहेत, ही जी काही एकूणच व्यवस्था आहे, ही जी प्रक्रिया आहे, ते आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. ज्यामध्ये जो विषय आपण अभ्यासणार आहोत, ज्या विषयासंदर्भात आपण संशोधन करणार आहोत, ज्या विषयासंदर्भात आपण रिसर्च करणार आहोत, त्यामध्ये सर्वप्रथम की संशोधने अभ्यासणे. जो विषय तुम्ही निवडलेला आहे, त्या विषयासंदर्भात आजतागायत झालेले जे काही संशोधन आहे, त्या संशोधनाचा आढावा घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जो विषय आपण निवडलेला आहे, त्या विषयासंदर्भात याआधी कामकाज झालेले आहे का? त्या विषयासंदर्भात आधी संशोधन झाले आहे का? याचा अभ्यास जो काही आहे, तो अभ्यास या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतो. मग असं आता हा अभ्यास जाणून घेण्यासाठी काय करायला हवं? त्याची पुढची स्टेप जी काही आहे, ती म्हणजे संशोधन पत्रिका. म्हणजे आपल्याला आपण जो विषय निवडणार आहोत, जो विषय आपण घेणार आहोत, ज्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या अभ्यासापूर्वी आपण या विषयासंदर्भात याआधी जे काही झालेले संशोधन आहे, ते कशा पद्धतीने अभ्यासावे?
या प्रश्नाची उकल जर करायची असेल, तर त्याला उत्तर आहे संशोधन पत्रिका. म्हणजे आपल्या विषयासंदर्भात जो आपण विषय घेणार आहोत, त्या विषयासंदर्भात आधीची जी काही एकूण पूर्वपीठिका जाणून घ्यायची असेल, आधीचे जे काही संशोधन आहे, ते जर जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी संशोधन पत्रिका ज्या काही आहेत, त्या आपल्याला उपलब्ध ठरू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ इतिहासासंदर्भात विचार करायचा असेल, तर यामध्ये इंडियन हिस्ट्री जर्नल आहे. त्याचबरोबर डेक्कन कॉलेजचे जे काही एक रिसर्च बुलेटिन आहे, या संशोधन पत्रिकांद्वारे आपल्याला सविस्तररित्या या संदर्भात माहिती मिळते, की संबंधित विषय आणि त्या विषयासंदर्भात झालेले संशोधन. मग आता हे आपण याचा असा हा अभ्यास करण्याची गरज काय? तर याचा उलगडा करताना आपल्याला ही गोष्ट विचारभूत असावी, की एकाच विषयावर पुन्हा-पुन्हा संशोधन म्हणजे होता का? किंवा त्यामध्ये तुम्ही जे मांडलेलं आहे त्याच्यात आणखी काय वेगळं मांडणार आहात? म्हणून त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या ज्या 2 प्रक्रिया आहेत, या ज्या 2 स्टेप आहेत, हे जे 2 टप्पे आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे अभ्यास विषयाची निवड. हे आता क्लिअर झालं, की तुमचा विषय निश्चित झाला. विषयासंदर्भात तुम्ही त्या विषयाची जी काही एकूण पूर्वपीठिका आहे, जे काही पूर्व संशोधन आहे, ते जाणून घेतलेले आहे. त्यासाठी संशोधन पत्रिकांचा आधार घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ही निश्चिती झाली, आपण अभ्यास विषयाची निवड ही निश्चित होते. मग आता ही निवड झाल्यानंतर मुळातच एक विषयाची निवड ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही देखील एक सिस्टम आहे. त्या सिस्टममध्ये अनेक घटक येतात. म्हणजे विषय निवडणे जसं मगाशी 5 मिनिटापूर्वी उल्लेखित केल्याप्रमाणे संशोधन विषयाची निवड ही जसं विचार आला आणि तो फायनल झाला असं नाही. कारण मुळातच संशोधनासाठी तुमच्या म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात जरी आपण एक प्रक्रियेच्या माध्यमातून की त्याला आज संशोधनासाठी तुम्ही जो काही फॉर्म भरलेला असेल, त्याच्या आधी तुमच्याकडे त्या विषयासंदर्भात जो काही आधारभूत स्वरूपाचा अभ्यास आहे, तो असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे संशोधन विषय आणि त्याची निवड ही प्रक्रिया जी काही आहे, ती अशी अल्पकालीन, अल्प स्वरूपात किंवा क्षणिक नाहीये. म्हणून विषय निवडीची जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी ती अभ्यासनं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. तर त्याचा विचार आपण करूया. विषय निवड प्रक्रियेत काय काळजी घ्यायला हवी? कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी? सर्वप्रथम आपण विषय निवडल्यानंतर, विषयाची निवड केल्यानंतर तो जो विषय आहे, तो विषय आणि त्या विषयासंदर्भात स्वतःला आपल्याला अभिरुची आहे का? स्वतःला आपल्याला आवड आहे का? या संदर्भात चाचपणी करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ही गोष्ट का? याचा एक थोडा सायकॉलॉजिकल आपण जर विचार केला, मानसिक बाजूने जरी अभ्यास आपण केला, की जेव्हा एखाद्या गोष्टी संदर्भात आपल्याला आवड निर्माण होते, तेव्हा ती गोष्ट करण्यासंदर्भात निश्चितच आपल्याला ऊर्जा, उत्साह आणि कार्यतत्परता या गोष्टी आपोआप येतात. मग विषयाचा जो काही आपण त्या विषयाला न्याय प्राप्त करून द्यायचा असेल, तर त्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विषयाची निवड जी काही आहे, ती निवड आणि तो विषय आपण आपल्या आवाक्यात आहोत, याही गोष्टीची आपण दक्षता घ्यायला हवी. आता याच्यामध्ये विषयाची आवड जी काही आहे, ती आवड या संदर्भात, की जी म्हणजे अभिरुची जेव्हा निर्माण होते, म्हणजे जिथं आवड असेल तिथं सवड निर्माण होते. जिथं आवड असेल तिथं सवड येते. म्हणून हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. की विषयाची निवड करताना आपल्याला त्या विषयासंदर्भात अभिरुची आहे का? आपल्याला त्या विषयासंदर्भात आधी आपला अभ्यास झालेला आहे का? त्या विषयासंदर्भात मूलभूत बाबींची आपल्याला माहिती आहे का? त्या विषयासंदर्भात आधारभूत घटकांचा विचार आपण केलेला आहे का? त्या विषयासंदर्भात काही का असेना आपल्याला व्यासंग आहे का? या गोष्टींचा विचार आपण स्वतः करायला हवा. विषयास आपण योग्य न्याय देऊ शकतो का? आता बऱ्याच वेळेस असं होतं, कधी-कधी विषय आपल्याला आवडला इथपर्यंतची गोष्ट योग्य आहे. परंतु तो विषय जरी आवडला, तरी त्या विषयासंदर्भातून एकूण जो काही आवाका आहे, तो आपण या ठिकाणी विचारात घ्यायला हवा. म्हणजे याचा अर्थ असा, की विषय निवडल्यानंतर त्या विषयाचा आवाका आपण लक्षात घेऊन त्याला आपण योग्यरित्या न्याय देऊ शकतो का? म्हणजे त्या संदर्भात आपल्या संशोधनाअंती आपल्याला असं वाटायला नको, की या ठिकाणी खूप मोठी पोकळी राहून गेली असं. असं वाटता कामा नये. याचाच अर्थ असा आहे,
याचाच गर्भित अर्थ जर समजा आपण जाणून घेतला, तर विषयासंदर्भात जो विषय आपण निवडलेला आहे, ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे, त्या विषयाला आपण योग्यरित्या न्याय देऊ शकतो का? याची उकल देखील व्हायला हवी. योग्य विषयाची निवड. आता मगाशी उल्लेखित केल्याप्रमाणे विषय निवडताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, की जो विषय आपण निवडलेला आहे का? त्या विषयाची निवड योग्यरित्या झालेली आहे का? म्हणजे याचाच अर्थ, की त्या विषयासंदर्भात आपलं पूर्वज्ञान तपासून पाहणे, त्या विषयासंदर्भातील आपला अभ्यास तपासून पाहणे, त्या विषयासंदर्भातील एकूण व्यासंग तपासून पाहणे, त्या विषयासंदर्भातील साधनांची उपलब्धता जाणून घेणे, अशा सगळ्या गोष्टींचा विचारांती आपण हा निष्कर्ष लक्षात घेतला पाहिजे, की आपण योग्य विषयाची निवड केलेली आहे का? तदनंतर संशोधनाचा कालखंड. विषयाचा संपूर्ण ही निश्चिती झाली, तर त्याचबरोबर त्याचा जो काही एकूण एरिया आहे, पिरियड आहे, तोही विचारात घ्यायला हवा. म्हणजे हा कालखंड जो काही आहे, तो निश्चित म्हणजे ज्याला आपण कालखंडाची सीमारेषा ही देखील निश्चित असायला हवी. बऱ्याच वेळेस म्हणजे मग त्याच्यामुळे काम जे काही आहे, जो एरिया एक स्पेसिफिक झाला, पिरियड स्पेसिफिक झाला. मग त्याच्यामुळे आपल्याला त्याची जी काही डिझाइन आहे, ती डिझाइन कालखंडानुरूप असेल किंवा क्रमनिहाय असेल, ती योग्यरित्या करता येण्यास आपल्याला उपलब्धता होते. म्हणून संशोधनाचा जो काही कालखंड आहे, तो अभ्यासताना म्हणजे उदाहरणार्थ सर्वसाधारणरित्या आपण अगदी इतिहासाचा जर विचार केला, तो विषय प्राचीन काळात येतो का? तो विषय मध्ययुगीन काळात येतो का? तो विषय आधुनिक काळात येतो का? पुन्हा जर समजा तो विषय आधुनिक काळात येत असेल, तर तो विषय कोणत्या पिरियड संदर्भात निगडीत आहे? समजा उदाहरणार्थ इंडियन नॅशनल मूव्हमेंट असा विषय घेतला. म्हणजे राष्ट्रीय आंदोलनासंदर्भातील निगडीत विषय असेल. मग त्या संदर्भातील पुन्हा कालखंडामध्ये आपल्याला सीमित करावा लागेल. तो कोणता कालखंड आहे? 1858 पासून तर 1905 पर्यंतचा आहे का? 1905 पासून 1920 पर्यंतचा आहे का? 20 पासून 47 पर्यंतचा आहे का? असा जो काही भाग आहे, तो काळ जो काही आहे, जी काही कालखंडाची सीमाबद्धता जी काही आहे, ती खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे कारण ती सीमाबद्धता जर एकदा निश्चित झाली, तर त्या संदर्भात त्याचं डिव्हायडेशन जे काही आहे, त्याचं एकूण स्वरूप जे काही आहे, त्याची जी मांडणी जी काही आहे, ती आपल्याला करता येणे सोपं होतं, सोयीस्कर होतं. आणि किमान म्हणजे त्याच्यामध्ये जी काही कालनिहायता आहे, कालक्रमता आहे, ती खूप महत्त्वाची ठरते. कारण कालखंड आणि कालनिश्चिती हा या ठिकाणी संशोधनामधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून तो कालखंड आता त्याची दुसरी बाजू आणखी अशी आहे, की जर समजा एखाद्याने प्राचीन काळाचा विचार केला किंवा प्राचीन कालखंडासंदर्भात विषय अभ्यासला असेल किंवा विषय घेतला असेल, तर त्या प्राचीन काळातील काही मूलभूत संदर्भ ग्रंथ जे काही आहे, त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा मूलभूत संदर्भ ग्रंथांचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. एखाद्याने आधुनिक काळासंदर्भात पुन्हा राष्ट्रीय आंदोलनाचा विचार करत असताना त्याने जर समजा हा विषय घेतला, तर त्यासाठी त्या विषयासंदर्भात म्हणजे आधुनिक काळातील, आधुनिक भारतासंदर्भातील मूलभूत जे काही संदर्भ ग्रंथ आहे, त्यांचा अभ्यास केलेला आहे का? त्याचा देखील विचार या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. म्हणजे जर समजा राष्ट्रीय आंदोलनासंदर्भात विचार करत असतील, तर त्या संदर्भात काही बेसिक ग्रंथ जे काही आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे का? ज्याच्यामुळे त्या अभ्यासाला म्हणजे संबंधित विषयाला एक जी काही वाट आहे, योग्य वाट जी काही आहे, ती वाट दर्शवण्यासाठी तो अभ्यास हा मूलभूत स्वरूपाचा ठरतो. म्हणून संशोधनाचा कालखंड जो काही आहे, तो या ठिकाणी पूरक ठरतो. त्यानंतर विषय निवड प्रक्रियेत जी काही काळजी आहे, जी काही दक्षता आहे, तीच आपण विचारात घेत आहोत. ज्याच्यामध्ये पुन्हा महत्त्वाचा भाग म्हणजे विषयाचे प्राथमिक ज्ञान. जो विषय निवडलेला आहे, ज्या विषयाचा अभ्यास तुम्ही करणार आहात, त्या विषयासंदर्भात प्रायमरी नॉलेज जे काही आहे, प्राथमिक ज्ञान जे काही आहे, ते कितपत आहे याचा विचार करावा. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आधुनिक कालखंडासंदर्भातील संशोधन करत असाल, तर त्या संदर्भात मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत, त्या मूलभूत गोष्टींचा अभ्यास व्हायला हवा. मूलभूत ग्रंथांचा, संदर्भ ग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा. त्याचबरोबर त्या विषयासंदर्भातील जे काही पूर्वज्ञान आहे, ते पूर्वज्ञान त्या संदर्भातील काही कन्सेप्ट असतील, काही संकल्पना असतील बेसिक स्वरूपाच्या, त्यांचा अभ्यास व्हायला हवा. म्हणून विषयाचे प्राथमिक ज्ञान म्हणून मग सुरुवातीलाच उल्लेखित केल्याप्रमाणे, की संशोधन विषय आणि त्याची निवड ही अल्प काळात घडणारी गोष्ट नाही.
त्याला त्या संदर्भात तुमचं प्राथमिक ज्ञान, पूर्वज्ञान, समग्र अभ्यास आणि व्यासंग या ज्या गोष्टी आहेत, या विषयाच्या प्राथमिक ज्ञानामध्ये निश्चितच उपकारक ठरत असतात. त्यानंतर त्या विषयाची उपलब्ध साधने हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इथं आपण आतापर्यंत विचार केला, की विषय निवडताना आपल्याला अभिरुची आहे का? त्या संदर्भातील त्या विषयाचा कालखंड निश्चित झाला, त्याची निश्चिती झाली आणि त्याचबरोबर त्या विषयाला जी काही संदर्भ साधने आहेत, त्या साधनांची उपलब्धता याचाही विचार व्हायला हवा. याचं कारण असं आहे, की जर समजा साधनं उपलब्ध नसतील, विषयाचा आवाका मोठा आहे, विषयाचा एरिया मोठा आहे, कालखंड मोठा आहे. असं असलं तरी परंतु साधनांची जर उपलब्धता नसेल, तर त्या विषयाला न्याय कितपत देता येईल? म्हणून हा एक अत्यंत मूलभूत भाग आहे, की त्या विषयाची उपलब्ध साधने. जो विषय तुम्ही निवडलेला आहे, ज्या विषयाची निश्चिती केलेली आहे, जो अभ्यासणार आहात, त्या विषयासंदर्भात साधनांची उपलब्धता किती प्रमाणात आहे, याचा विचार या संदर्भातील रिसर्च डिझाइनमध्ये होणं खूप महत्वाचे. संशोधन विषयाच्या निश्चितीमध्ये होणं खूप महत्वाचे. कारण त्याद्वारेच पुढची वाटचाल अवलंबून असते. आणि म्हणून आपली पुढची वाटचाल या संदर्भातील त्याचा दूरदृष्टिकोन विचारात घेऊन विषय निवडताना विषयाची उपलब्ध साधने जी काही आहेत, ती खूप महत्वाची आहेत. कारण साधनांद्वारेच पुढचा विचार होऊ शकतो. म्हणजे जर साधनं उपलब्ध नसतील, तर या संदर्भातील त्या विषयाला न्याय प्राप्त करून देणे अवघड ठरेल. किंबहुना जसा आपण याआधी विचार केला, नो डॉक्युमेंट, नो हिस्ट्री. ना साधन, ना इतिहास. सोर्सेस नाही तर त्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणून पुन्हा आपल्याला या उदाहरणाचा विचार करावा लागेल, की जसं न्यायाधीश न्यायदान प्रक्रियेमध्ये न्यायनिवाडा करताना पुराव्याचा आधार घेतो, तसं ऐतिहासिक संशोधनामध्ये इतिहास मांडताना, इतिहास लिहिताना पुरावे जे काही आहेत, साधनं जी काही आहेत, त्या साधनांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. मग ती प्रायमरी स्वरूपाची असतील किंवा सेकंडरी स्वरूपाची असतील. याचा विचार आपण पुढे करणार आहोत. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर विषयाच्या भाषेचे ज्ञान. आता जो विषय निवडलेला आहे, मगाशी उल्लेखित केल्याप्रमाणे त्याचा कालखंड एकदा निश्चित झाला, तर त्याचबरोबर त्या विषयासंदर्भात तत्कालीन ज्या भाषा आहेत, उदाहरणार्थ समजा मध्ययुगीन काळात मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील विषय जर असेल, तर त्या संदर्भात संबंधित संशोधकाला मोडीचे नॉलेज असणं गरजेचं आहे. मोडी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर फारसीचे ज्ञान असणं गरजेचं आहे. याचं कारण संस्कृतचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आता याचं कारण असं आहे, या संबंधित ज्या काही समकालीन भाषा असतील, त्याच्यामध्ये त्या संदर्भातील साधनं उपलब्ध असतील. मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात मोडी भाषेमधील अनेक अशी साधनं आहेत. आणि म्हणून जर त्या साधनांसंदर्भातील भाषेचे ज्ञान जर नसेल, साधन समोर उपलब्ध आहे, परंतु भाषेचे ज्ञान नाही, तर त्याचा उलगडा करता येणार नाही. म्हणून विषयाच्या संदर्भात भाषेचे ज्ञान, तत्कालीन ज्या काही भाषा आहेत, जो विषय तुम्ही निवडलेला आहे, त्या विषयासंदर्भात समकालीन भाषेचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. समकालीन भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पूर्व विषयाचा अभ्यास. आता यामध्ये जसं आपण सुरुवातीला त्याचा विचार केला, की संशोधन विषय निवडताना त्या विषयासंदर्भात झालेले आधीचे संशोधन याचा विचार आपण केलेला आहे आधी. म्हणून पूर्व विषयाचा अभ्यास. त्याचबरोबर जो विषय निवडलेला आहे त्या संदर्भातील ज्या काही पायाभूत गोष्टी आहेत, पायाभूत बाबी आहेत, म्हणजे ज्याला आपण व्यासंग म्हणू नये, तर तो असणं गरजेचं आहे. म्हणजे संबंधित विषयासंदर्भातील ज्या काही मूलभूत बाबी आहेत, ज्या काही पायाभूत गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे तो अभ्यास झाल्यानंतर त्या संदर्भातील जी काही एक पूर्ण व्यापकता आहे, ती व्यापकता या अंगाने येऊ शकते. त्यानंतर साधनांची विश्वसनीयता. आता याच्यामध्ये आपल्याला संशोधनासाठी साधनं ही गरजेची असतात, नो डाउट याच्यात कुठली शंका नाही. परंतु जी साधनं उपलब्ध झालेली आहेत, त्या साधनांच्या संदर्भातील समीक्षणाची एक पद्धती आहे. याला आपण साधन चिकित्सा असं म्हणतो. या साधन चिकित्सेमध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक आहे अंतरंग परीक्षण आणि दुसरं आहे बहिरंग परीक्षण. या दोनही निकषाला जी काही साधनं जी आहेत, त्या साधनांच्या संदर्भातील सत्य-असत्यता, विश्वसनीयता तपासून पाहावी लागते. म्हणून साधनांची विश्वसनीयता ही महत्त्वाची असते. संशोधनाचा दर्जा हा मुख्यतः त्या संशोधनासाठी
वापरलेली जी काही प्रायमरी सोर्सेस आहेत, प्राथमिक साधने जी काही आहेत, त्याच्यावरून त्या संशोधनाचा दर्जा हे या ठिकाणी निश्चित होत असतो. म्हणून साधनांची विश्वसनीयता जी काही आहे, ती या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. तदनंतर जर समजा आपण एकूणच या संपूर्ण विषयाचा आढावा घेत असताना विषय निवड प्रक्रियेमध्ये मुळातच की या सगळ्या गोष्टींची दक्षता घेण्याबरोबरच जी काही साधनं जी आहेत, त्या साधनांसंदर्भात आपण विचार करूया, की त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे प्राथमिक साधने आणि दुसरे म्हणजे दुय्यम साधने. आता याच्यात मगाशी उल्लेखित केल्याप्रमाणे प्राथमिक साधनांवरून संशोधनाचा दर्जा जो काही आहे, तो निश्चित होत असतो. आता या संशोधन म्हणून विषय निवडताना त्या विषयासंदर्भात प्राथमिक साधने किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याचाही विचार व्हायला हवा. किंबहुना तो एक महत्त्वाचा भाग ठरतो. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं, की प्रायमरी सोर्सेसची उपलब्धता कमी प्रमाणात ठरते. परंतु असं असताना देखील ही उणीव भरून काढता येते. म्हणजे ती भरून काढण्यासाठी आपल्याला सेकंडरी सोर्सेसचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे दुय्यम साधनांचा आधार घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये पुन्हा या दोन्ही गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे, की प्रायमरी सोर्सेस कशाला म्हणायचे आणि सेकंडरी सोर्सेस कशाला? प्राथमिक साधन म्हणजे काय आणि दुय्यम साधनं म्हणजे काय? प्राथमिक साधनं याचा अर्थ, की अशी साधनं जी घटना घडत असताना किंवा नजीकच्या काळात, समीपच्या काळात लिहिली गेलेली साधने त्याला म्हणतात प्राथमिक साधने. आणि दुय्यम साधने याचा अर्थ जी साधने घटना घडून गेल्यानंतर दीर्घ काळात लिहिली गेलेली असतील किंवा स्मरणशक्तीच्या आधारावर लिहिलेली असतील, अशा साधनांना दुय्यम साधने असं म्हणतात. आता या दोनही साधनं जी काही आहेत, म्हणजे याचा अर्थ प्राथमिक साधनांची जेव्हा उणीव असेल, तर अशा वेळेस आपल्याला दुय्यम साधनांचा आधार घ्यावाच लागतो. किंबहुना प्राथमिक साधनांमधील देखील पोकळी भरून काढण्यासाठी दुय्यम साधनं जी काही आहेत, ती देखील आधारभूत ठरतात. म्हणून संशोधनाचा दर्जा, संशोधनाच्या संदर्भातील विषयाची निश्चिती आणि या संदर्भातील दक्षता घेत असताना या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे, की साधनांचे जे काही टाइप आहेत, प्रायमरी एंड सेकंडरी या दोनही साधनांचा विचार करून आपल्याला संशोधनाचा हा विचार करावा लागतो. तर एकूणच आज आपण या टॉपिक अंतर्गत म्हणजे संशोधन विषयाची निवड, संशोधन विषय कसा निवडावा, विषय निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, निवड प्रक्रिया ही कशा पद्धतीने असते, या निवड प्रक्रियेचे स्वरूप, विषयाचा आधार, विषयाची निश्चिती करताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा, पूर्व संशोधन कशा पद्धतीने जाणून घ्यावे, त्यासाठी संशोधन पत्रिकांचा आधार कसा घ्यावा, त्याचबरोबर जो विषय निवडलेला आहे, त्या विषयासंदर्भातील जो काही कालखंड आहे, त्या कालखंडाची निश्चिती, त्याचबरोबर या संदर्भातील जो काही त्यामधील एक विश्वसनीयता, साधनांच्या विश्वसनीयतेचा जो भाग आहे, त्याचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्याला साधनं जी काही आहेत, ती साधनं आणि त्या साधनांची चिकित्सा या गोष्टींचा आधार घेऊन आपल्याला संशोधन विषय जो काही आहे, तो विषय निश्चित ठरतो. एकूणच मुळातच संशोधन प्रक्रिया आणि ज्ञान म्हणजे ज्या पद्धतीने एखादी गोष्ट माहिती आहे आणि ती जशीच्या तशी मांडणे म्हणजे संशोधन नाही. तर माहिती उपलब्ध असणारी अज्ञात माहिती म्हणून आपण सुरुवातीलाच संशोधन म्हणजे काय याचा विचार करत असताना, की नव्या तथ्यांची निर्मिती म्हणजे जे माहिती नाही, जे अज्ञात आहे, जे म्हणजे प्रकाशात नाही, अशा पद्धतीने जे अज्ञात असेल त्याला ज्ञात करण्याचा तो पद्धतशीर प्रयत्न असतो. आणि म्हणून यामध्ये देखील जसे की ही पद्धत जी काही आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला म्हणजे जे अज्ञात आहे ते ज्ञात करण्याचा एक प्रयत्न परिश्रमपूर्वक संशोधनामध्ये आला. दुसऱ्या बाजूला जे माहिती आहे, म्हणजे जसं आपण दुसऱ्या डेफिनेशनमध्ये विचार केला होता, की नव्या तथ्यांची निर्मिती बरोबरच जी काही जुनी तथ्य आहे त्याची पुनर्पडताळणी. म्हणजे जी एखादी गोष्ट अशी आहे, की 100% ती ज्ञात नाहीये. या संदर्भातील 70 किंवा त्याच्यामधला जो काही 30% भाग आहे, तो अजूनही तो अज्ञात आहे. म्हणून अशा वेळेस पुनर्पडताळणी, जुन्या तथ्यांची पुनर्पडताळणी
ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. म्हणून यासाठी संशोधनामध्ये उपलब्ध असणारी जी काही साधने आहेत, या साधनांचा आधार, या साधनांचा बेस आणि याचा पायाभूत विचार हा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तर निश्चितच संशोधनाला एक गुणात्मक दर्जा देण्यासाठी त्या संदर्भात आतापर्यंत आपण जे काही हे विचार मंथन बघितलेले आहे, त्याचा विचार या ठिकाणी गुणात्मक दर्जा कशा पद्धतीने प्राप्त करून द्यावा आणि तो कसा मिळवावा, त्याचा अभ्यास कसा व्हावा, या गोष्टी निश्चितच या ठिकाणी आपल्याला उपयुक्त स्वरूपाच्या ठरतील. या संदर्भातील हा सदिच्छा भाग बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.